बरं सिद्धू, आता दळवींकडची मंडळी इकडे आली की त्यांचा पाहुणचार तुला आणि अधिराजलाच करायचा आहे. काय 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 एक मिनिट, मी आणि दादा अरे पण मी का नाही जाते तिकडे? अरे तू हसतेस का? अगं असं कसं म्हणते, मला तर जावं लागणार ना. मी तिकडे नसेल तर मग आमच्या दोघांचे एकत्र असे छान छान फोटो कोण काढणार? अरे मला जावंच लागणार. मग अरे तू जाऊच शकत नाहीस. अरे पण बरं बाबा ठीक आहे, तुला जाऊ नको म्हटलं तरी तू लपून छपून हिच्या मागे जाणारच आहेस ना, तर मग ये बाबा. आत्ता कसं बोललीस तू? मी जाणार आहे, संपला विषय. बायकोचं शेपूट. बाळा, आजचा दिवस खरंच खूप छान आणि आनंदाचा आहे. आज सगळेजण खूप आनंदात आहेत तू येणार आहेस म्हणून. आपले खूप लाड करणार आहेत सगळे. तुझ्यासाठी मी किती छान तयार झाली आहे ते बघ तू. आणि आता तूच मला सांग, कशी दिसतेय मी? भावना, तू इतकी सुंदर दिसतेस ना की आपला बाळ सुद्धा तुझ्या प्रेमात पडेल. खरंच आपला बाळ आहे ना फार लकी आहे की तिला तुझ्यासारखी सुंदर आणि क्यूट आई मिळाली. सिद्धिराज, तुम्ही पण ना. लाजल्यावर तर अजून सुंदर दिसतेस तू. आणि खरं तर बायको जर इतकी सुंदर दिसत असेल ना तर तिला आपल्यापासून लांब अजिबात जाऊ द्यायचं नसतं. काय चाललंय तुमचं? सांगू? खरं सांगू? आईकडे जायचंय आपल्याला, सगळे वाट बघत असतील. हो, पण मला माझ्या बायकोला नाही सोडवत आहे आता, तर काय करू मी? अहो, खरं सांगू, आज ना मला खूप छान वाटतंय. म्हणजे ना असं मोकळं मोकळं वाटतंय. मनावर कसलंच ओझं नाहीये, कसलं सावट नाहीये. खूप छान फिलिंग आहे. लवकरच आता आपलं हे बाळ आपल्या जगात येणार आहे आणि आपलं सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण होणार. मला सुद्धा असंच वाटतंय. फक्त एकच प्रश्न आहे मनात, कसला? की आपण पुन्हा आपल्या रूम मध्ये असे एकच कधी असणार? तुम्ही असं का म्हणताय? आता आपल्यावर कुठलंही संकट नाही येणार सिद्धिराज. मी खरंच सांगते, आता नीलांबरी वहिनींचं जे काही संकट होतं ना ते आपल्या घरावरनं दूर झालंय. त्यांचं सावट परत नाही येणार आपल्या घरावर. आणि मी आता तुमच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मी आता तुमच्याशिवाय खूपदा राहिलीये सिद्धिराज. त्यामुळे तुम्ही असं अजिबात बोलू नका आता काहीतरी. हे बघ भावना, आता तूच उगाच निगेटिव्ह विचार करतेस. मला असं म्हणायचं होतं की आता आपलं बाळ आल्यानंतर सतत आपल्या रूम मध्ये कोणतरी असणार, मग असं रोमॅन्टिक वागायला पुढे म्हणणार आहे. तुम्ही पण ना सिद्धिराज. अरे अरे वा, किती छान दिसतेस तू. हे बघ, मला आजीने किती छान रेडी केलं. पण नाही, आपल्याला लक्ष्मी आजीकडे कधी जायचं? मी मगाचपासून वाट बघते. त्वरित तात्काळ ताबडतोब जायचं. चला गुंडू, चला. चला. सिंचना काय करते इतके वेळात? सिंचना, सरबताचे ग्लास आत्ताच भरून ठेवू नको बाई, थंड राहणार नाहीत ते. हो वहिनी, कळतं मला. उगाच बोलून दाखवायची गरज नाही. ए बाई, आता लगेच सुरू होऊ नकोस तू. मला सांग, जानू आणि आई तयार झाल्यात का? अगं, मी तयार आहे. आई, अय्या,
किती छान दिसतंय आई तुम्ही. हा रंग तुमच्यावर खूप छान दिसतोय. हो खरंच. त्या पुन्हा एकदा आजी होणार आहेत ना, त्याचाच ग्लो आलाय त्यांच्या चेहऱ्यावर. झालं तुमच्या दोघींचं सुरू झालं. हा हा करा चेष्टा माझी. नाही हो आई. बरं मी कशी दिसते सांगा? साडी मला सूट होतीये ना? माझ्या दोन्ही लेकी गोड दिसत आहेत. थँक्यू. बरं आता गप्पा पुरे झाल्या. सिद्धू भावना येतील इतक्यात सगळी तयारी झाली आहे का? ओवाणीचं ताट, आपल्या ओटीचं सामान. आई 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 काही काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. सिंचना, ते किचन ओट्यावर जरा फुलं ठेवली आहेत, आजींना नेऊन देशील का? हो. त्यांना भावनासाठी स्वतःच्या हाताने गजरा विणायचा होता ना. सासूबाई पण ना. बरं चालेल, आणते मी. जानू कुठे आहे? तिचं आवरलं की नाही? हो आई, आवरलंय माझं पण. शी गोड दिसते माझी पोर. बाई तुझ्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागू दे. आई अगं काय तू पण. बरं चला आता मला पण सांगा, मी काय काम करू? सगळी कामं झाली आहेत, किचन मधलीच थोडीशी बाकी आहेत. हो चल. मदत लागेल हो मला का? तुझी. अजून बाकीच आहे का? म्हणून सकाळपासून तुमच्या मागे लागले होते, पण तुमचं ते काय नाचणच संपे ना. सकाळी उरक दाखवलं असतं तर आता मग सगळे मोकळे झाले असतात की नाही. आई काही काळजी करू नका, होईल हो. चल जानू, चल चल चल. हो हो चल. चल लवकर. हा चल चल वा आता. वहिनी. हा वहिनी अगं कसलं भारी झालंय डेकोरेशन. कुणी केलंय हे सगळं? अगं सगळ्यांनी मिळूनच केलंय. बाबांनी, हरीश भाऊजींनी, व्यंकी भाऊजींनी, ही सगळी सजावट त्यांनीच केली आणि ही सगळी मांडणी मी केली आहे. खूप छान झालंय सगळं. हो. मी तुला सांगते, भावना ताईला हे सगळं खूप आवडणार आहे. झालं का? नाही म्हणजे कामं उरकायला निघाली होतीस ना, गप्पा मारत उभी राहिलीस. नाही नाही हे असं करता तुम्ही मुली. नाही, चल 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 चल. पण भावना सिद्धू कसे आले नाहीत? सुपर सासू आलो आम्ही. अगं या. बाळा किती गोड दिसतेस. देवा कोणाची दृष्ट नको लागायला. आई अगं आज इतका आनंदाचा दिवस आहे, मग तुझ्या डोळ्यात पाणी का? अगं आनंदाचे अश्रू आहेत ते. प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपल्या लेकीला असं जळावलेल्या रूपात पाहायचं. तुला माहितीये का, जेव्हा आई गरोदर असते ना तेव्हा सगळ्यात सुंदर दिसते. आणि कुठल्याही आईसाठी तिची लेक जेव्हा आई होणार असते तेव्हा जगातली सगळ्यात सुंदर मुलगी दिसत असते. पण आता आनंदाने डोळ्यात पाणी आणायचं नाही बर का. आज सगळ्यांनी मस्त मजा करायची, हसायचं, गाणी गायची, आनंदी राहायचं. बरं बाई. येस. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरं जीक्स, तुला आमच्याकडची तयारी कशी वाटली? अरे एकदम भारी. आणि सुपर सासू तुझ्या टीमचं सगळंच काम एकदम परफेक्ट असतं.